राम राम मंडळी, नमस्कार, जय हिंद, वंदे मातरम। चला, आजपासून मी तुम्हाला बँकिंगचं सगळं जे लेक्चर आहे फ्री मध्ये देणार आहे। म्हणजे हा जो कोर्स आहे कंप्लीट क्रॅश कोर्स आहे, फ्री मध्ये आहे, टेन्शन घ्यायचं नाही। आणि इन डिटेल डेप्थ मध्ये मी तुम्हाला पूर्ण बँकिंग देणार आहे। म्हणजे तुम्ही जी काही पण बँकिंग एक्झाम टार्गेट करताय सगळं तुम्हाला मी फ्री मध्ये शिकवणार आहे। आणि शिकवायचा उद्देश जरा माझा वेगळा आहे, ते मी कधीतरी सांगेल, रिव्हील करेल। पण माझी इच्छा आहे की तुम्ही सगळ्यांनी जॉबला लागावं। ठीक आहे, आता कधीच मला असं मेसेज करू नका, सर आमच्याकडे फी नाही आहे, आमच्याकडे हे नाही, आमच्याकडे ते नाही, XYZ। टेन्शन घ्यायचं नाही। आता मी तुम्हाला देतो ना फ्रीमध्ये, तर आता तुम्ही मेहनत घ्या। ठीक आहे, मेहनत घ्या मस्तपैकी। ठीक आहे, त्याच पद्धतीने जे काही कंटेंट देणार आहे ते फक्त नॉट ओनली बँकिंगला तर टार्गेट करतोय, पण सगळ्या स्पर्धा परीक्षेला सुद्धा तुम्ही याचा वापर करू शकता। तुम्हाला MPSC CSAT द्यायचे द्या, UPSC CSAT द्यायचे द्या, बघून घ्या व्हिडिओ, काय प्रॉब्लेम नाही। SSC करायचं असेल तरीही तुम्हाला या गोष्टीचा फायदा होऊ शकतो। पण स्पेशली बँकिंग लेवलला मी टार्गेट करणार आहे। बँक लेवलचे क्वेश्चन थोडं अपग्रेड असतात, थोडे हाय लेवल असतात, त्यामुळे तो बँकवाल्यांनी मस्त फोकस करा, अभ्यास करा। चला, जास्त वेळ न घेता सीधी बात, नो बकवास। हां, पुन्हा एकदा फर्स्ट अँड लास्ट, सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या, आपण बोलूया। ठीक आहे, चलो, सीधी बात नो बकवास, डायरेक्ट कंटेंटवर आपण येऊया। तुमचा वेळ घेतला असेल तर रिअली सॉरी। चलो, बघा पुढचा। बघा, आता आज आपण रँकिंग टॉपिक हा आपण सुरू करतोय विदाऊट एनी टेन्शन, विदाऊट एनी प्रॉब्लेम। पूर्ण फोकस करा, काही डाऊट असेल तुम्ही बिंदास मला विचारू शकता। ठीक आहे, चलो मेरे दोस्त, बघा आता दिलेलं काय की आता आपल्याला एखाद्या व्यक्तीबद्दल सांगितलेलं आहे। समजा एखादी व्यक्ती आहे, एखाद्या व्यक्तीबद्दल सांगितलेलं आहे आपल्याला, बरोबर आहे। एखादी व्यक्ती जी आहे ती काय आहे की ती लेफ्ट हँड, म्हणजे आता बघा तुम्हाला एक सांगतो म्हणजे काय आहे, तुम्हाला लगेच कळून जाईल मी काय बोलतोय काय नाही। त्या गोष्टी पहिले एक ड्रॉ करतो, म्हणजे तुम्हाला बरोबर त्या गोष्टी क्लिअर होतील। आणि टेन्शन घेऊ नका, याची जी PDF आहे, याची PDF जी आहे मी तुम्हाला देऊन टाकेल डायरेक्टली। याचा पूर्ण PDF जो आहे मित्रांनो मी तुम्हाला देऊन टाकेल डायरेक्ट। ठीक, टेन्शन घेऊ नका। चला, बघा, याचा हा जो भाग आहे याला लेफ्ट हँड म्हणू शकता, लेफ्ट एंड म्हणजे डाव्या साईडने। ठीक आहे, आणि हा मातृभाषेत मी तुम्हाला देतो, आपल्या मातृभाषेत म्हणजे मराठी भाषेत। टेन्शन घ्यायचं नाही, पूर्ण रिझनिंग मराठी भाषेत देणार आहे। पण प्रश्न जे आहेत ते इंग्लिशमध्ये असतील, मराठीमध्ये पण मी लिहून दिलेले आहे। पण मित्रांनो लक्षात ठेवा, इंग्लिशमध्ये समजायचं ट्राय करा। मग सर आम्हाला इंग्लिश तर नाही कळत, मी आहे ना, टेन्शन मतलब दोस्त, डोंट वरी डिअर, ऋषभ इज हियर। ठीक है, म्हणून मी माझ्या चॅनल आर्टवर बघा तुम्ही काय दिलेलं आहे। अब खत्म हो जाएगा आपका सिलेक्शन का डर, क्योंकि अब आपको सिखाने आ गए आपके ऋषभ सर। चला, ठीक आहे, याला काय म्हणतात, राईट एंड म्हणतात। ठीक आहे, लेफ्ट एंड आणि राईट एंड। ठीक आहे, लेफ्ट एंड राईट एंड, लक्षात ठेवा। त्याचा लेफ्ट एंड आणि आपला लेफ्ट सेम आहे, याचा राईट आणि आपला राईट हे सेमच असणार आहे। एखादी जी व्यक्ती आहे ही लेफ्ट साइडनी मित्रांनो लक्षात ठेवा, एखादी जी व्यक्ती ती लेफ्ट साइडनी, समजा ती 10व्या नंबरला आहे, बरोबर आहे ना। ती कितव्या नंबरला आहे, ती 10व्या नंबरला आहे, बरोबर आहे। किती नंबरला आहे ती, 10व्या नंबरला आहे, बरोबर आहे। एखादी व्यक्ती जी आहे ती लेफ्ट साइडनी किती नंबरला रे बाळा, ती लेफ्ट साइडनी किती नंबरला, 10व्या नंबरला आहे। कळलं इथपर्यंत? यस सर, काही प्रॉब्लेम नाही आहे। इथून लेफ्ट साइडनी म्हणजे या साइडनी लेफ्ट साइडनी किती नंबरला आहे, ती 10व्या नंबरला आहे। कळलं इथपर्यंत? यस, काही प्रॉब्लेम नाही। पण मात्र जर प्रश्न विचारला, मात्र सर असा प्रश्न विचारला, प्रश्न हा विचारला की सर राईट एंड वरून बघा, राईट एंड वरून ती कितव्या स्थानावर आहे, राईट एंड वरून ती कितव्या स्थानावर आहे सर, तर ती 8व्या नंबरला आहे। कितव्या नंबरला आहे, 8व्या नंबरला। ठीक आहे, 8व्या नंबरला आहे, बरोबर आहे। पण आता त्या पंक्तीमध्ये, त्या रो मध्ये असे किती पर्सन बसलेले असतील, हे बेसिक सांगतोय। किती पर्सन बसलेले असतील, तुम्ही डायरेक्ट सांगणार सर 18, पण 18 नाहीये, 18 होणार नाही का, कारण की ही जी एक व्यक्ती आहे ना, ही एक्स्ट्रा काउंट होते, ही जी व्यक्ती बसलेली आहे ती एक्स्ट्रा काउंट होते, त्यामुळे ते एक्स्ट्रा आपल्याला काउंट करायचं नाहीये, कळलं। म्हणून त्यासाठी आपल्याला एक वजा करावं लागेल। काय करावं लागेल, एक वजा करावं लागेल। म्हणून बघा फॉर्म्युला दिलेला आहे टोटल काढण्यासाठी, म्हणजे टोटल विचारलंय ना, टोटल काढण्यासाठी काय करावं लागेल, टोटल म्हणजे लेफ्ट हँड म्हणजे लेफ्ट हँड किती रे, लेफ्ट हँड किती आपल्याकडे, म्हणजे फॉर्म्युला काय आहे, टोटल काढण्याचा फॉर्म्युला काय आहे, लेफ्ट हँड प्लस राईट हँड -1 म्हणजे ती व्यक्ती जी डबल काउंट होते ना त्याला आपण मायनस करतोय, कळतंय। आता लेफ्ट हँड किती आहे आपल्याकडे, 10 आहे,
राईट किती आहे रे, राईट किती आहे आपल्याकडे 8 आहे, वजा 1 करा, 10 आणि 8 होतात 18 आणि वजा 1 केलं तर काय तर 17. म्हणजे त्या पंक्तीमध्ये त्या रो मध्ये टोटल किती पर्सन आहे, टोटल किती पर्सन आहे तर 17 पर्सन आहे. कळलं, सोपं आहे, कळतंय, क्लिअर, इज इट क्लिअर. हा, याचं PNG मी तुम्हाला देणार आहे, टेन्शन घ्यायचं नाही, बिलकुल टेन्शन घ्यायचं नाही. समझ में आया मेरे दोस्त, कळलं इथपर्यंत, समझ में आया, कोई दिक्कत है, चलो क्लिअर आहे ना. आता जर समजा सर टॉप आणि बॉटम असेल तर सेम आहे, सेम फॉर्म्युला. सो रे कसं पाठ करायचं, काहीच पाठ करायची गरज नाही. टोटल जर विचारलं असेल तर लेफ्ट आणि राईट फक्त प्लस करायचा आणि -1 करायचा, सिंपल आहे. आणि टॉप आणि बॉटम विचारलं असेल तर टॉप आणि बॉटम विचारलं असेल तर टॉप म्हणजे वरचा, बॉटम म्हणजे खालचा. टॉप म्हणजे वरचा आणि बॉटम म्हणजे खालचा. एक लक्षात ठेवा, जेव्हा तुम्हाला काय विचारलं असेल, जेव्हा तुम्हाला काय विचारलं असेल, तुम्हाला विचारलं असेल, काय विचारलं असेल, तुम्हाला सांगितलं असेल, तुम्हाला विचारलं असेल टॉप विचारलं असेल, स्टार्ट विचारलं असेल, बिगिनिंग विचारलं असेल, फ्रंट विचारलं असेल, किंवा तुम्हाला काय विचारलं सांगितलं असेल फर्स्ट विचारलं असेल, तेव्हा फक्त टॉपचा विचार करायचा, तेव्हा फक्त वरचा विचार करायचा. आणि खालचा विचार कधी करायचा, खाली. मग खालीसाठी काय आहे, बॉटम आहे, बिलो आहे, लास्ट आहे, बॅक आहे, एंड आहे. हे शब्द तुम्ही खालीसाठी, मागेसाठी असं वापरू शकता. कळलं, लक्षात ठेवा या गोष्टी लक्षात ठेवा. मी तर लिहून देत नाहीये, तुम्हाला लक्षात येईल हळूहळू सॉल्व्ह करता करता. कळलं इथपर्यंत. आणि टॉप म्हणजे वरचे जे असतील त्याच्यासाठी काय असेल, अबाव असेल, फ्रंट असेल, स्टार्ट असेल, बिगिनिंग, या सगळ्या शब्द आले तर त्याला फ्रंट टॉप हे सगळं आपण मानू शकतो. कळलं, हे 2 फॉर्म्युले आता तुम्हाला क्लिअर असतील 100%. कळलं इथपर्यंत. आता हे आणि हे कसं अप्लाय करायचं हे बघू आपण, टेन्शन घेऊ नका. हे बेसिक होतं, हे बेसिक कळलं असेल. आता एक टॉप आणि बॉटमचं पण क्लिअर करतो. आपल्याकडे असे नमुने आहेत ज्यांना कळत नाही. समजा मी जो आहे, मी टॉप पासून, आता हा टॉप आहे, ठीक आहे, हा टॉप आहे आणि हा बॉटम पकडू आपण. मी जो आहे टॉप पासून इथे बघा 5व्या नंबरला आहे. टॉप पासून मी कितव्या नंबरला आहे, 5व्या नंबरला आहे. पण मात्र मी बॉटम पासून कितव्या नंबरला आहे रे, 4 नंबरला आहे. किती नंबरला आहे, 4 नंबरला आहे. मी किती नंबरला आहे, 4 नंबरला आहे. किती नंबरला आहे मी, 4 नंबरला. तर विचारलंय की या टोटल रो मध्ये किती व्यक्ती आहे. सोपं आहे ना, टॉप प्लस बॉटम हे ऍडिशन करायचं, 4 आणि 5 9. आणि मी एक एक्स्ट्रा काउंट होतोय ना रे, अरे मी एक एक्स्ट्रा काउंट होतोय ना, मी स्वतः एक एक्स्ट्रा काउंट होतोय, म्हणून वजा 1 केलं आणि उत्तर काय तर तुमचं 8 येतं. काय तर उत्तर 8 येते. एकदम बेसिक गोष्टी आहे. कळतंय. चलो आगे बढ़ते हैं. बड़े ही आसान तरीके से, एकदम तुमचा जास्त वेळ पण नाही घेतलेला, मी डायरेक्ट सुरू केलेलं आहे. ठीक आहे. बघा आता बघा प्रश्न बघा. आता हे प्रश्न, या प्रश्नांशी कसं डील करायचंय, मी तुम्हाला हे एक्झाम मध्ये जेवढे पण प्रश्न विचारले गेलेले ना तेच घेतलेले आहे. कळलं. पण मी तुम्हाला पॅटर्न वाईज, टाइप्स वाईज घेऊन चाललोय. ठीक आहे. आणि हा लक्षात ठेवा, तुम्हाला मी सवय अशी लावेल की तुम्ही विदाऊट पेन अँड पेपर रिझनिंग जे आहे सॉल्व्ह करायचं तुम्ही ट्राय करणार आहात. सो टेन्शन घ्यायचं नाही. कळलं. रँकिंगचे स्वतःच मी 3 ते 4 लेक्चर तुम्हाला देणार आहे. विचार करा किती डेप्थ मध्ये देणार आहे. ठीक आहे. चलो जास्त वेळ घ्यायचा नाही, डायरेक्ट सुरू करू. बघा प्रश्न काय आहे. आशा रँक्स, एक लाईट बंद करतो मेरे दोस्त, मलाच बंद करावं लागेल. चलो अजून एक बंद करू. ठीक आहे. बघा काय प्रश्न आहे, नाव क्लिअर. काय प्रश्न आहे. आशा रँक 16 फ्रॉम द टॉप. आशा जी आहे, आशा जी 16व्या रँकाला आहे. आशा कुठली आशा, अरे हो आशा तो आशा नाही, ही आशा वेगळी. आशा रँक 16 फ्रॉम द टॉप. आशा जी आहे 16व्या स्थानावर आहे, पण कुठून रे, 16व्या नंबरला. कळलं. 16व्या नंबरला, पण कुठून. आशा जी आहे बघा, आशा आहे. ठीक आहे. आशा जी आहे ती 16व्या नंबरला आहे. 16व्या नंबरला आहे. कुठून रे, टॉपला. कळलं इथपर्यंत. अँड 15 फ्रॉम द बॉटम. आणि बॉटमला किती रे बाळा, ती 15व्या नंबरला आहे. म्हणजे बॉटम पासून 15व्या, म्हणजे खालून 15वी आहे. आणि वरून टॉप वरून किती आहे ती 16व्या नंबरला आहे. कळलं इथपर्यंत. पुढे इन एन एक्झामिनेशन, परीक्षेमध्ये. ठीक आहे. पुढे बघा काय म्हटलंय की हाऊ मेनी स्टुडंट्स आर देअर इन द क्लास. अरे हाऊ मेनी म्हणजे असे किती स्टुडंट आहे त्या क्लासमध्ये. अरे किती म्हणजे टोटल ना, किती म्हणजे टोटल. अरे किती म्हणजे काय टोटल. अरे टोटलचा फॉर्म्युला काय आपल्याकडे, काय आहे
टॉप प्लस बॉटम -1. कळलं? टॉप प्लस बॉटम -1. कळलं? अरे सोपं आहे की नाही? समझ में आया की नाही? म्हणजेच काय रे सर, टॉप ची व्हॅल्यू आहे 16, याची व्हॅल्यू आहे 15. बरोबर आहे ना? आणि 16 आणि 15 किती होतात? 31 वजा 1 केलं तर उत्तर आलं किती? 30. खत्म कहाणी, खत्म कहानी. आणि आंसर आलं तुमचं 30. क्लियर है? क्लियर है मेरे दोस्त? समझ में आ गया कि नहीं आया? समझ में तो आना चाहिए मेरे दोस्त. कळलं इथपर्यंत? कळलं? समझ में आया? चला बघा बरं पुढचं. टेन्शन नका घेऊ, एका टाइपचे 3 ते 4 मी घेणार आहे. 3 ते 4. ठीक है, स्टूल को मैं साइड में रख देता हूं. ठीक, एका टाइपचे मी 3 ते 4 प्रश्न किंवा 4 ते 5 प्रश्न घेऊ शकतो मी. टेन्शन नाही का नाही मेरे दोस्त. पुढे बघा. ईशा रँक्स 44th फ्रॉम द टॉप. ईशाची जी रँकिंग आहे ती 44वी आहे, पण कुठून? टॉप वरून. 44वी आहे. कोणाची रे? ईशाची. ईशाची रँक आहे टॉप वरून 44. 44 किती आहे भाई? टॉप से आहे. पुढे बघा. कळलं? फ्रॉम द टॉप. अँड 25th फ्रॉम द बॉटम इन अन एक्झामिनेशन. 25वी आहे ती बॉटम, म्हणजे खालून असेल बॉटम. बरोबर आहे ना? 25वी आहे काय? बॉटम वरून. कळलं इथपर्यंत? बॉटम आहे. कळलं? आता विचारलं काय की हाऊ मेनी स्टुडंट्स आर देअर इन द क्लास. अरे हाऊ मेनी स्टुडंट्स म्हटले त्यांनी, असे किती विद्यार्थी आहेत त्या क्लासमध्ये. अरे सोपं काम आहे. टॉप प्लस बॉटम करा, टॉप प्लस बॉटम करा, टॉप प्लस बॉटम -1. फॉर्म्युला काय? टोटलचा फॉर्म्युला. हाऊ मेनी म्हटलंय ना, म्हणजे टोटल विद्यार्थी किती त्या क्लासमध्ये असं विचारलंय. म्हणजे काय करावं लागेल आपल्याला? टॉप प्लस बॉटम. आता फॉर्म्युला काय? सतत तेच लिहिणार आहे मी. म्हणजे तुमचा फॉर्म्युला जो आहे तो लक्षात येऊन जाईल डायरेक्टली. कळलं? T + B -1. T म्हणजे टॉप, B म्हणजे बॉटम आणि -1 तुम्हाला माहिती. -1 का करतोय? तर ती जी एक पर्सन आहे, कोण? ईशा. कोण? ईशा. ती रिपीट काउंट होते म्हणून त्याला आपण मायनस करतो. कळलं? चलो मेरे दोस्त बघा. आता टॉपची व्हॅल्यू किती रे? 44. ठीक आहे. बॉटमची व्हॅल्यू किती रे? 25 -1. कळलं इथपर्यंत? अरे समझ में आया क्या मेरे दोस्त? 44 आणि 25 किती होतात? 44 आणि 25 किती होतात? 69 -1. और आपका उत्तर आ गया मेरे दोस्त 68. कळलं? कळया और नहीं कळया? ठीक, कळत असेल. ओके, क्लियर है? चलो मेरे दोस्त आगे बढ़ते हैं. चला बघा बरं पुढचा प्रश्न. चला आता हे काय सर? हे कुठले प्रकार आहे? या प्रकाराचे नाव काय बरं? बघा, हा जो फॉर्म्युला आहे आत्ताच आपण पाहिला. काय सर? टोटल काढायचं असेल सर तर लेफ्ट हँड प्लस राईट हँड -1 करतो. बरोबर आहे? कळलं इथपर्यंत? येस सर, हे तर कळलं आम्हाला. पण सर राईट हँड काय? बघा, क्वेश्चन मध्ये राईट हँड तर विचारलं. राईट हँड जर विचारलं आपल्याला, तर राईट एंड तर जेव्हा विचारतात तेव्हा फॉर्म्युला कसा असेल? राईट एंड बद्दल जर विचारलं असेल ना तर काय करायचं? फक्त टोटल +1 करायचा आणि मायनस लेफ्ट करायचा. फक्त काय करायचं? मायनस लेफ्ट करायचा. कळतं इथपर्यंत? आणि सर जर मग लेफ्ट एंड बद्दल विचारलं असेल तर सिंपल आहे. राईट एंडची व्हॅल्यू दिलेली असते, टोटल +1 करायचं आणि राईट हँड काय करायचं? फक्त मायनस करायचं. अतिशय सोपं आहे. अच्छा सर, कसं आपल्याला करायचं सांगतो, टेन्शन नका घेऊ. पहिले हे बघा, टॉप आणि बॉटम. टॉप आणि बॉटमचं पण सेम मी तुम्हाला सांगितलं. काय करायचं? बरं, मग सर टॉप बद्दल विचारलं असेल तर काहीच नाही, टोटल +1 मायनस बॉटम करायचा. बॉटमची व्हॅल्यू ही गिवन असते. नसेल तर आपण काढायचं, फाइंड करायचं. सिंपल. कसं काढायचं सगळं सांगेल. पहिले बघा, बेसिक शिकून घ्या आधी. आता बॉटम आहे, बॉटम बद्दल विचारलं असेल तर सर टोटल +1 करायचं आणि मायनस फक्त काय करायचं? टॉप करायचं. टॉपची पण व्हॅल्यू गिवन असते. कळलं? फॉर्म्युला लर्न करायची गरज आहे का? नाही, काहीच नाही. तर लेफ्ट बद्दल विचारलं असेल तर लेफ्ट हँड काढायचं असेल, लेफ्ट हँड बद्दल विचारलं असेल तर टोटल +1 मायनस. राईट? सिंपल आहे. आणि लेफ्ट बस कर लो भाई. कळलं? हे देणार मी तुम्हाला, स्क्रीनशॉट घेऊ शकता तुम्ही, काही प्रॉब्लेम नाही. चला बघा बरोबर.
इन अ क्लास ऑफ 75 चिल्ड्रन, इन अ क्लास ऑफ 75 चिल्ड्रन, 75 विद्यार्थी, टोटल 75 विद्यार्थी, टोटल भेटलेली आहे. टोटल काय आपल्याकडे, टोटल किती आपल्याकडे लिहून घेतो तुमच्यासाठी, 75 आहे, बरोबर आहे. रोहन, आपला रोहन्या जो आहे, रोहन्या जो आहे तो 27व्या नंबरला आहे, 27व्या नंबरला आहे. कुठून रे, बॉटम, म्हणजे खालून तो 27व्या नंबरला आहे. रोहन, रोहन जो आहे तो 27व्या नंबरला आहे. कुठून रे, बॉटम, म्हणजे 27 फ्रॉम द कुठे, बॉटमला आहे. कळलं इथपर्यंत, बॉटमला आहे, बॉटमला आहे. कळलं इथपर्यंत. पुढे आता काय म्हटलं की व्हॉट इज हिज पोझिशन फ्रॉम द टॉप. आता टॉपची पोझिशन काढायची आपली. तो आता टॉप पासून किती आहे याची पोझिशन काढायची आहे. सिंपल आहे. टॉपचा फॉर्म्युला काय सांगितला मी तुम्हाला, टॉपचा फॉर्म्युला काढायचा असेल तर अतिशय सोपं आहे ना. अरे टोटल, तो टी म्हणजे टोटल, लक्षात ठेवा, परत टोटल लिहित बसणार नाही, वेस्ट ऑफ टाइम. टोटल +1 करा आणि टॉप काढायचा असेल तर फक्त मायनस काय करा, बॉटम करा, म्हणजे बी म्हणजे बॉटम करा. आता टोटल किती रे आपल्याकडे, टोटल किती आहे, 75 आहे. टोटल किती आहे रे आपल्याकडे, 75 आहे. 75 + 1 केला म्हणजे 76. आणि हे किती रे आपल्याकडे, हे किती आहे रे, हे 27 आहे. हे किती आहे रे आपल्याकडे, हे 27 आहे, बरोबर आहे ना. आणि 76 मधून 27 गेले, 76 मधून 27 गेले तर किती येतात, 49, 49 किती येतात, 49. सिंपल उत्तर. कळलं, कळलं इथपर्यंत. देखो भाई ये स्ट्रैटेजी काम कैसे करती है, आप प्रैक्टिस कितना करते हो, आप कितना समझ रहे हो, लक्षात किती येते तुमच्या, तुम्ही किती लक्ष देताय, तुमचं कॉन्सन्ट्रेशन लेवल किती आहे त्यावर डिपेंड आहे, बाकी कुछ. कळलं. चला जायचं पुढे. हा, याची PNG फाईल मी देणार आहे तुम्हाला, टेन्शन म्हटलं. बघा पुढे, बघा आता, आता हा जो केस आहे हा शिफ्टिंग केस आहे, हा शिफ्टिंग केस आहे. बरं, याला कसं करायचं सगळं सांगतो. बघा आता, बघा नीट लक्ष द्या, सगळं होईल, फक्त बी पेशेंस बना के रखो मेरे दोस्त. पेशेंस नहीं रहेगा ना आपके अंदर तो शायद ही आप कुछ नहीं कर पाओगे. पेशेंस बना के रखो, धीरे धीरे जाएंगे, आराम से जाएंगे. मी खूप डेप्थ मध्ये देतो यार तुम्हाला. तुम्हाला माहिती आहे या सगळ्या बँकिंगचा कोर्स करण्यासाठी लोक 25-30 हजार रुपये भरून देतात ऍक्च्युअली, आणि भरावं तर लागेल यार, उसके सिवा बैंकिंग नहीं कर पाओगे. बट पता नहीं क्यों मेरी इच्छा हुई देने के लिए, बट मुझे देना है, नाही कराना है भाई फी वगैरे. मला वाटतं की तुम्ही सगळ्यांनी जॉबला लागा, बस जॉबला लागा, ते सगळ्यात मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. ठीक, बघा आता पहिले तुम्हाला एक बेसिक सांगतो, म्हणजे तुमचं जे काही अप्रोच आहे, तुमचं जे काही जो काही डाऊट असेल ना तो लगेच क्लिअर होऊन जाईल, तो लगेच क्लिअर होऊन जाईल तुमचा. बघा आता आहे तरी काय, आता बड़े ही आसान तरीके से निकालना पड़ता है मेरे दोस्त. आ जाओ. म्हटलं काय, आता क्वेश्चन बघा, क्वेश्चन काय म्हटलंय ते नीट ऑब्झर्व करा, काय बोलताय ते. इन रो काय म्हटलंय, इन रो काय म्हटलंय, इन रो, एका रोच्या पंक्तीमध्ये रवीचं जे स्थान आहे ते 9 फ्रॉम द लेफ्ट एंड. रवी जो आहे तो 9व्या स्थानावर आहे, पण कुठून, लेफ्ट एंड. अरे लेफ्ट एंड म्हणजे हा का, लेफ्ट एंड म्हणजे हा, राईट एंड म्हणजे हा, लेफ्ट एंड म्हणजे हा, राईट एंड म्हणजे हा. कळतंय, लेफ्ट एंड म्हणजे हा, राईट एंड म्हणजे हा. रवी जो आहे तो 9व्या स्थानावर आहे. कुठून रे, लेफ्ट. म्हणजे एक, हा 1 आहे, हा 2, हा 3, हा 4, हा 5, हा 6, 7, 8 आणि हा 9. कळलं, म्हणजे रवी जो आहे तो इथे येऊन बसला. आता लेफ्ट हँड पासून कितव्या स्थानावर आहे, 9व्या स्थानावर आहे तो बाळा, बरोबर आहे, 9व्या स्थानावर आहे. कळलं इथपर्यंत, एक बेसिक सांगतोय. पुढे बघा आता, पुढे बघा, इफ ही, जर तो चौथ्या प्लेसवर, जर तो काय होतोय चौथ्या प्लेसवर, जर तो चौथ्या प्लेसवर शिफ्ट होतोय त्याच्या राईट साईडला, म्हणजे तो जिथे बसलेला आहे तो तिथून शिफ्ट होतोय चौथ्या साईड, राईट साईडला, चौथ्या प्लेसवर. म्हणजे इथून अजून राईट एंड पासून राईट साईडला जातोय, म्हणजे इथून राईट साईडला जातोय, चौथ्या प्लेसला शिफ्ट होते. म्हणजे इथून, म्हणजे अजून 1, 2, 3 आणि हा 4, म्हणजे हा चौथा प्लेस आहे त्याचा, बरोबर आहे ना. कळलं इथपर्यंत. तर आता विचारलं काय, देन व्हॉट विल बी हिज न्यू पोझिशन, देन व्हॉट विल बी हिज न्यू पोझिशन फ्रॉम द लेफ्ट. आता विचारलं काय
की त्याचं लेफ्ट पासून न्यू पोझिशन काय असेल. सिंपल आहे. आता सिंपल आहे. आता बघा काय होतंय, ही त्याची पहिली पोझिशन होती का, अरे ही त्याची फर्स्ट पोझिशन होती, ही त्याची फर्स्ट पोझिशन होती, बरोबर आहे ना, फर्स्ट पोझिशन होती, बरोबर आहे, ही त्याची फर्स्ट पोझिशन होती. आणि इथून शिफ्ट झाला तो कुठे, राईटला, इथून तो शिफ्ट झाला राईटला, आणि तो लेफ्ट पासून आला होता ना रे, फर्स्ट पासून लेफ्ट आणि लेफ्ट पासून राईटला शिफ्ट झाला. म्हणजेच काय केलं त्याने, लेफ्ट पासून राईटला तो काय होतो, शिफ्ट होतोय. याचा अर्थ आता टोटल किती न्यू पोझिशन तयार झाली त्याची, ऑब्विसली इथपर्यंत 9, 10, 11, 12 आणि 13. म्हणजे आता त्याची नवीन पोझिशन काय रे, नवीन पोझिशन काय, 13 नंबर आहे. नवीन पोझिशन काय आहे, 13 नंबर. म्हणजेच आपल्याला ही त्याची कुठली पोझिशन भेटली, ही आपल्याला त्याची सेकंड पोझिशन भेटली, ही आपल्याला सेकंड आणि न्यू पोझिशन भेटली, बरोबर आहे ना, बरोबर आहे. म्हणजे याच्यावरून बघा आता काय तयार होतंय, या गोष्टीवरून काय तयार होतंय, तर बघा हा फॉर्म्युला तयार होतो. कशा पद्धतीने, फॉर्म्युला पार्ट पण करायची गरज पडणार नाही, कस काय बघा. आता फर्स्ट पोझिशन म्हणजे फर्स्ट लेफ्ट हँड आणि त्यांनी लेफ्ट हँड दिलंय, राईट हँड दिलंय, तर तेव्हा काय करायचं, फक्त प्लस करायचं. सिंपल आहे, कळलं. तेव्हा काय करायचं, फक्त प्लस करायचं. तेव्हा फक्त आणि फक्त काय करायचंय, प्लस करायचं. टेन्शन घेऊ नका, पाठ करायची गरज पडणार नाही. आता प्रश्न घेणार मी थोड्या वेळात, थोडं सबर करू बस. ते प्रश्न आले की सगळेचे सगळे जे फॉर्म्युला आहे ना डोक्यात फिट होतील, फिक्स गॅरंटी माझी, कळलं. बघा आता ते पहिला लेफ्ट हँडचं पोझिशन दिलेलं आहे, राईट हँडचं पोझिशन दिलेलं आहे, आणि लेफ्ट अँड राईट असेल, लेफ्ट राईट असेल तर तेव्हा काय करायचं, अशा केसमध्ये प्लस करायचं. अशा केसमध्ये काय करणार आपण, प्लस करणार. आणि तेव्हा आपल्याला सेकंड लेफ्ट हँडची पोझिशन मिळते, पुढे बघा, लेफ्ट आणि लेफ्ट दिला असेल तर सर, लेफ्ट दिला असेल तर तेव्हा मायनस करायचं. लक्षात ठेवा, सेम डायरेक्शन असेल तर मायनस करायचं, सेम असेल तर काय करायचंय, मायनस करायचं. सेम असेल तर काय करायचंय, मायनस करायचे. सेम असेल तर मायनस करा. पहिला लेफ्ट हँड पोझिशन, मग त्यानंतर लेफ्टचे एखादी पोझिशन शिफ्ट करतोय, शिफ्ट केल्यानंतर आपल्याला सेकंड लेफ्ट न्यू पोझिशन मिळते. कळलं इथपर्यंत. पुढे बघा, पहिला पोझिशन बघा त्यांनी कुठली दिलेली आहे, पहिली पोझिशन राईट हँडचं दिलेलं आहे, आणि त्यानंतर त्याला लेफ्टला शिफ्ट केलेलं आहे. त्याला जर लेफ्टला शिफ्ट केलं असेल तर राईट आणि लेफ्ट काय तयार करतं, प्लस तयार करणार. लक्षात ठेवा, राईट आणि लेफ्ट असेल तर प्लस करायचं, राईट असेल तर मायनस, लेफ्ट असेल तर मायनस, लेफ्ट राईट असेल तर मायनस, लेफ्ट राईट असेल तर प्लस, राईट आणि लेफ्ट असेल तर प्लस करायचं. कळलं, राईट आणि लेफ्ट आहे तर प्लस करायचं. त्यानंतर आपल्याला कुठली पोझिशन मिळते, सेकंड राईट हँडची. कळलं इथपर्यंत. या गोष्टी लक्षात ठेवा. पुढे राईट हँडची पोझिशन दिलेली आहे आणि राईटला तो शिफ्ट होतोय, तर आपल्याला सेकंड पोझिशन जी न्यू पोझिशन भेटेल ती कुठली, राईट हँडची पोझिशन मिळते. कळलं, लक्षात ठेवा, फक्त लक्ष द्या. राईट असेल तर मायनस, लेफ्ट असेल तर प्लस, लेफ्ट असेल तर मायनस, राईट असेल तर प्लस. एवढंच लक्षात ठेवायचे. बाकी काय करून घ्यायचं ते माझं काम. सेम ॲज टॉप आणि बॉटम, टॉप आणि अबाव म्हणजे वर. थोड्या वेळात पूर्वी मी सांगितलं होतं तुम्हाला, कळलं. आता अबावचा अर्थ काय असेल, अबाव, अहेड, बिफोर असे शब्द असेल तर पुढे जायचं किंवा वरती जायचं. मागे, आफ्टर, बिहाइंड, बिलो असे शब्द असेल तर मागे जायचं. म्हणजे मागे कशासाठी, आफ्टर, बिहाइंड, बिलो साठी काय, मागे जायचं. लक्षात ठेवा. टॉप आणि अबाव म्हणजे सेमच असतात. टॉप पण म्हणजे वर, अबाव म्हणजे वर. सेम येणार आहे. सेम असेल तर मायनस करा, सिंपल आहे. आणि आपल्याला मग टॉपची सेकंड पोझिशन मिळते. लक्षात ठेवा. पुढे बघा, टॉप आणि बिलो दिला असेल, टॉप म्हणजे वर, बिलो म्हणजे खाली, टॉप म्हणजे वर, बिलो म्हणजे खाली. अच्छा, अपोजिट आहे, प्लस करा. मग आपल्याला टॉपची सेकंड पोझिशन, न्यू पोझिशन मिळते. पुढे बघा, बॉटम आणि बिलो दिला असेल, बॉटम म्हणजे पण खाली, बिलो म्हणजे पण खाली. कळलं. आणि सेम आहे ना, मग मायनस करायचं. काय करायचं, मायनस केलं तर आपल्याला सेकंड बॉटमची न्यू पोझिशन मिळते. कळलं इथपर्यंत. पुढे बघा, एक बॉटम दिलेला आणि एक अबाव दिलेला आहे. बॉटम म्हणजे खाली, अबाव म्हणजे वर. बॉटम म्हणजे खाली, अबाव म्हणजे वर. अच्छा सर, अपोजिट आहे का, प्लस करा. प्लस केला तर आपल्याला कुठला आन्सर भेटेल, बॉटमची सेकंड आणि न्यू पोझिशन मिळते. सिंपल आहे. कळलं. याची पीडीएफ देईल मी तुम्हाला, टेंशन घेऊ नका. इसका पीडीएफ में देने वाला हूं मेरे दोस्त, टेंशन लेने का नहीं. चला बरा.
चलो 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 आगे बढ़ते हैं. बघा आता केस ऑफ शिफ्टिंगचे जे प्रश्न कसे सॉल्व्ह करायचे आहेत ते आता आपण बघूया. बघा पहिला प्रश्न काय आहे, इन अ रो ऑफ चिल्ड्रन, इन अ रो ऑफ चिल्ड्रन काय दिलेलं आहे. ओ मेरे दोस्त ये क्या हो गया. बघा इन अ रो ऑफ चिल्ड्रन विकास, विकास जो आहे तो 24व्या नंबरला आहे. कुठून रे, लेफ्ट. ठीक आहे, चला विकासचा थोडासा विकास करून टाकू. ठीक आहे, आपला हा विके आहे, आपण मी फक्त विके लिहितो. ठीक आहे, हंसते खेळते पढ़ाई करेंगे. विके जो आहे तो 24व्या नंबरला आहे रे. कुठून, लेफ्ट साइडला. 24 फ्रॉम लेफ्ट. पुढे इफ ही शिफ्ट 4 प्लेस टू हिज लेफ्ट, जर तो शिफ्ट होतोय 4 प्लेस त्याच्या लेफ्ट साइडला, त्याच्या लेफ्ट साइडला 4 प्लेसला, पण 4th लेफ्टला तो शिफ्ट होतोय. शिफ्टिंग केस बघतोय ना, 4th प्लेसला तो शिफ्ट होतोय. तर आता म्हटलं की देन व्हॉट विल बी, तर आता त्याचा न्यू पोझिशन काय असेल, फ्रॉम द लेफ्ट. व्हॉट विल बी हिज न्यू पोझिशन फ्रॉम द लेफ्ट, त्याचा नवीन पोझिशन लेफ्ट पासून काय असेल असा प्रश्न विचारलाय. बरोबर आहे ना. मग काय नाही सर, लेफ्ट लेफ्ट आहे ना सर, लेफ्ट लेफ्ट आहे ना, धाडकन मायनस मारा. काय करायचं, मायनस. सर सेम सेम असेल तर मायनस, अपोजिट असेल तर प्लस करा. मायनस आहे ना सर, एल 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 मीन्स लेफ्ट. लक्षात ठेवा, लेफ्ट आणि लेफ्ट आहे, मग मायनस करा. 24 मधून 4 गेले, 24 मधून 4 गेले तर सर काय येतं, 20 लेफ्ट. म्हणजे आपल्याला ही फर्स्ट पोझिशन, आपल्याला आता ही सेकंड पोझिशन भेटली विक्याची, आपल्या विकासची. ठीक आहे, अभी विकास का विकास कर देंगे. ठीक आहे, ठीक आहे बबुआ. आता 24 वरून आपण काय केलं, याला 20 वर आणलं, म्हणजे आता आपल्याला 20 हे आन्सर मिळालेला आहे. एक ऑप्शन 20. भाई बहुत आसान है. आप कितनी भारी करता है, कितनी वेळ लावता है, किती समजून घेता है, उस पे डिपेंड करता है आपका ये प्रैक्टिस. आओ मेरे दोस्त, बघा बरं पुढचं. हे तर एकदम सोपं होतं. अजून बघा, टेंशन घेऊ नका, बड़े आसान से और आराम से जाएंगे. दिल 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 तला बघा, गाता है मेला दिल. बघा, बघो 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 बघो. इन रो ऑफ चिल्ड्रन, अजय देवगन हा जुबा केसरी वाला नाही बरं का. चला, हा आपला अजय, आपला मित्र आहे. ठीक आहे, हा जो अजय जो आहे तो 17व्या स्थानावर आहे. फ्रॉम द लेफ्ट, 17 फ्रॉम द लेफ्ट, तो 17व्या क्रमांकावर आहे. कुठून रे, लेफ्ट वरून. बरोबर आहे ना. अजय 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 हो जाए तेरा विजय. अजय जो आहे तो 17व्या नंबरला आहे बाळा, 17व्या नंबरला आहे. कुठून रे, लेफ्ट वरून. पुढे बघा, इफ ही शिफ्ट 5 प्लेस टू हिज राईट, जर तो त्याच्या राईटला 5 प्लेसनी काय होतो, शिफ्ट होतोय. राईटला किती रे, 5 का, राईटला शिफ्ट होतोय. 5 नंबरनी तो शिफ्ट होतोय त्याच्या राईट साईडला. ठीक आहे, राईट साईडला तो शिफ्ट होतोय. अच्छा सर, लेफ्ट आणि राईट आहे का सर, लेफ्ट आणि राईट आहे का सर, लेफ्ट आणि राईट असेल तर प्लस करा. आणि 17 आणि 5 केलं तर आपल्याला अजयची सेकंड आणि न्यू पोझिशन मिळते. सेकंड न्यू पोझिशन मिळते आणि उत्तर काय आहे, 22. ऑप्शन आएगा सी. बरोबर आहे, और अजय बन गया सी. चलो, कळलं, समझ में आ रहे. अरे स्क्रीन परफेक्ट बसली का रे. ओके, आओ मेरे दोस्त. बघा, इथे स्क्रीन लावलंय, इथे स्क्रीन लावलेलं आहे, इथे स्क्रीन लावलेलं आहे. इथे मी माझा स्क्रीन, माझा थोबड बघतोय, इथे फक्त क्वेश्चन आहे, इथे पण क्वेश्चन आहे. ठीक आहे, म्हणजे प्रॉपर बघावं लागते, दिसते की नाही. ठीक आहे, आओ मेरे दोस्त. बघा बरं, आता हा प्रश्न तर तुम्हाला सॉल्व करता आला पाहिजे. बड़े ही आसान तरीके से कर सकते हो. बघा काय करू शकतो आपण. इन अ रो ऑफ पर्सन विजय इज 24 फ्रॉम द लेफ्ट. 24व्या नंबरला आहे ना. चला बघा, इन रो ऑफ पर्सन विजय इज 24 फ्रॉम द लेफ्ट. कोण रे विजय आपला. आता आपण कोणाला पाहिलं होतं, अजयला पाहिलं होतं, आता विजयला पाहू. विजय मेरे भाई तो कुठून रे, 24व्या नंबरला आहे, पण कुठून, लेफ्ट एंड वरून, लेफ्ट साइड वरून. बरोबर आहे ना, 24व्या नंबरला आहे तो लेफ्ट एंड वरून. समझ में आ गया मेरे दोस्त. पुढे बघा, इफ ए शिफ्ट 4th प्लेस टू हिज राईट, तो त्याच्या, जर तो त्याच्या राईट साइडला 4 नंबरने घसक गया, म्हणजे पुढे गेला, तो काय सरकतोय, म्हणजे शिफ्ट होतोय पुढे. किती रे, शिफ्ट 4 नंबरने, 4
4 प्लेसने तो शिफ्ट होतोय त्याच्या राईट साईडला. कळलं इथपर्यंत? येस. आणि देन ही बिकम 16 फ्रॉम द राईट. आता थोडासा वेगळा प्रश्न आहे बघा. आता काय, देन ही बिकम 16 फ्रॉम द राईट. बरोबर आहे ना? बरोबर आहे. आता तो 16वा बनतोय. इथं साईडला लिहून घेतो मी. 16वा तयार झाला. तो कोण रे? कोण तयार होतोय आपला? हा 16वा कोण तयार होतोय? विजय तयार होतोय. 16वा राईटचा तयार होतोय. तर आता विचारलं काय की हाऊ मेनी पर्सन्स आर देअर इन द रो. बघा आता काय केलेलं आहे? मिक्सचर केलेलं आहे जे आपण स्टार्टिंगला पाहिलेलं आहे. आता बघा काय करू शकतो. आता हाऊ मेनी पर्सन बघा काय केलेलं आहे. एकदम सोपं काम केलेलं आहे. आपल्याला विजयची आता लेफ्ट हँडची आधी पोझिशन काढावी लागेल. लेफ्ट हँडची पोझिशन काढावी लागेल कारण की राईटचं त्यांनी तो दिलेलं आहे ऑलरेडी. बरोबर आहे ना? आता बघा काय ऑलरेडी दिलेलं आहे आणि ते दिल्यानंतर टोटल कसं काढतो? टोटल विचारलंय ना आपल्याला. हाऊ मेनी पर्सन म्हणजे टोटल किती पर्सन आहे त्या रूम मध्ये. म्हणजे टोटलसाठी काय फॉर्म्युला माहिती ना? टोटल राईट हँड किंवा लेफ्ट हँड जरी घेतलं स्टार्टिंगला तरी चालेल. लेफ्ट हँड प्लस राईट हँड -1 सिंपल आहे. कळलं? बघा आता काय. आता बघा 24 आणि 4 आहे ना बाळा. 24 आणि 4 आता लेफ्ट राईट आहे म्हणजे प्लस होणार. 24 आणि 4 किती होतात? 28 होतात. बरोबर आहे. ही 28 लेफ्ट हँडची पोझिशन मिळाली. अरे कोणाची? विजयची पोझिशन मिळाली. आता आपल्याला काढायचं काय रे? टोटल पर्सन काढायचंय त्या रो मध्ये बसलेले. टोटल पर्सन काढण्यासाठी आपल्याला माहिती फॉर्म्युला. टोटल इक्वल टू काय करतो आपण? राईट प्लस लेफ्ट -1 किंवा तुम्ही लेफ्ट प्लस राईट -1 केलं तरी चालेल. काही प्रॉब्लेम नाही. बरोबर आहे ना? आता बघा आता मी काही पण घेऊ शकतो. काही प्रॉब्लेम नाही. इथं लेफ्ट प्लस घेतला किंवा राईट प्लस आर घेतला तरी चालतो. आता मी घेऊन टाकतो. 24 प्लस आर आले आपल्या 28 म्हणजे 28ची पोझिशन भेटली. आता आपल्याकडे काय आहे? 16 पण राईट आहे. बघा हाच फॉर्म्युला मी इथे ऍड करतो. कळलं इथपर्यंत? समज में आ रहा है मेरे दोस्त. आता 28 आणि 16 किती होतात? तर 44 होतात. किती होतात? 44 होतात. किती होतात? 44. बरोबर आहे ना? 28 आणि 44 आणि -1 करणार आपण. -1 कार्य कारण की तो जो विजय आहे ना आपला विजय तो डबल काउंट होतो म्हणून त्याला मायनस करावं लागेल. आणि आन्सर काय येणार आपलं मग? 43. काय आन्सर येणार आपलं? 43. कळलं इथपर्यंत? बडा आहे आसान तरीका आहे. धीमे धीमे कर आ जाएगा. कळलं? बघा कळतंय ना? बहुत सही क्वेश्चन था. थोडासा डिफरंट प्रश्न दिला. मी तुम्हाला आधी स्टार्टिंगला बोललो होतो की ते काय करतील? एक तर ते गिवन देतील नाही तर मग आपल्याला फाइंड करावं लागेल. नाही फाइंड करावं लागेल तर ते गिवन असेल असे XYZ काहीतरी. ठीक आहे. चलो बघा बरं आता हा प्रश्न बघा. इन रो ऑफ पर्सन रोहन इज 36 फ्रॉम द लेफ्ट. आता जो रोहन आहे आपला रोहन्या जो आहे रोहन जो आहे मेरे दोस्त रोहन जो आहे तो 36व्या नंबरला आहे. बरोबर आहे ना? आले गेले 36 तुझ्यासारखे असा आपला हा रोहन. बघा 36व्या नंबरला आहे तो. लेफ्ट हँड पासून लेफ्ट साइडनी तो 36व्या नंबरला आहे. पुढे काय म्हटलंय? इफ ही शिफ्ट 6 प्लेस टू हिज लेफ्ट. 6 प्लेस तो शिफ्ट होतोय त्याच्यात लेफ्ट साइडला. तो 6 प्लेस तो शिफ्ट होतोय त्याच्यात लेफ्ट साइडला. पुढे बघा देन ही बिकम्स 12 फ्रॉम द राईट. म्हणजे तो आता काय तयार होतो? शिफ्ट झाल्यानंतर तो 12वा तयार होतो. 12 नंबर तर राईट पासून तो काय बनतोय? 12व्या नंबरला जाऊन बसतो म्हणजे 12वा राईट तो तयार होतोय. बरोबर आहे ना? पुढे काय म्हटलं की हाऊ मेनी पर्सन आर देअर इन द रो. सगळेच्या सगळे त्या रो मध्ये असे किती पर्सन आहेत त्यांनी विचारलेले. अरे आता आपल्याला येत आहे. बरोबर आहे ना? आता आपण काय करणार? अच्छा लेफ्ट आहे का? पहिले हे बघून घ्यायचं. हे लेफ्ट आहे का? हे लेफ्ट आहे का? लेफ्ट आहे. मायनस करा. 36 मधून 6 गेले तर 30 म्हणजे रोहनची आपल्याला ही सेकंड पोझिशन मिळाली. 30 लेफ्ट. कळलं इथपर्यंत? 30 आलंय. 30 लेफ्ट आले इथपर्यंत. अच्छा मग आता विचारलं काय? टोटल पर्सन. आता टोटल पर्सन काढण्यासाठी टोटल प्लस टोटल इक्वल टू लेफ्ट हँड प्लस राईट हँड -1 करतो. आपल्याला लेफ्ट हँड पोझिशन मिळाली आणि 12 राईट जे आहे ते त्यांनी गिवन आहे म्हणजे दिलेले ते आपल्याला. 12 आपण घेतलं इथं राईट लिहून घेतलं. लेफ्ट अँड राईट आपण काय करणार? प्लस करणार. बरोबर आहे ना? किती होत आहे? 42. आणि -1 कुठला रे? -1 तो फॉर्म्युला तुम्हाला माहिती ना? टोटल काढण्यासाठी आपण काय करतो? लेफ्ट प्लस राईट -1 सतत लिहून देतोय आणि हा जो -1 तो घेतला आणि उत्तर आलं काय? 41. ऑलरेडी ऑप्शन 41. सिंपल.
कळलं? अरे बड़ा ही आसान है, धीमे धीमे जाओ मेरे दोस्त, आराम आराम से जाओ, आराम आराम से जाओ, हर चीज सीखते जाओ. कळलं? चला आता पुढचं बघा बरं, तुम्हाला जमतंय का? चला, आय होप हे पण आलं असेल तुम्हाला. अरे आलं असेल ना? चला बघू बघू किती जणांचा आन्सर बरोबर आला असेल. बघा, इन अ रो ऑफ 45 चिल्ड्रन अमित इज 24th फ्रॉम द लेफ्ट. 45 विद्यार्थ्यांच्या मध्ये अमित जो आहे तो कितव्या नंबरला आहे रे? तो 24व्या स्थानावर आहे. 24व्या स्थानावर आहे. 24th फ्रॉम द लेफ्ट. लेफ्ट पासून कोण रे? आपला आम्या. ठीक आहे, आपला अमित जो आहे तो कुठे रे? 24व्या स्थानावर आहे. किती? कुठून? लेफ्ट पासून. कॉलेजपर्यंत. पुढे बघा, इफ ही शिफ्ट, जर तो शिफ्ट होतोय 4th प्लेस टू हिज राईट, तो जर तो 4 प्लेस जर शिफ्ट झाला कुठे रे? राईट साईडला. 4 प्लेस जर तो शिफ्ट होतो राईट साईडला, बरोबर आहे ना? तर काय विचारलं की देन व्हॉट विल बी हिज न्यू पोझिशन फ्रॉम द राईट. राईट पासून त्याची न्यू पोझिशन काय असेल असा प्रश्न विचारलाय. राईट पासून त्याची न्यू पोझिशन काय असेल असा सिंपल आणि साधा आणि सरळ प्रश्न विचारलेला आहे, बरोबर आहे ना? कळलं इथपर्यंत? समझ में आया मेरे दोस्तों? अभी क्या कर सकते हैं? कुछ नहीं भाई, इसको प्लस कर दो. क्या कर दो? इसको प्लस कर दो. कळलं? किती असेल रे? कळलं इथपर्यंत? तर आता काय रे? काय असेल आता याचं टोटल किती येणार? याचे येणार आपल्याला 28. काय येणार? 28 लेफ्ट. ही तर सेकंड पोझिशन मिळाली आपल्याला. की त्याची सेकंड पोझिशन मिळाली कुठली? लेफ्टची. पण विचारलं काय आपल्याला? अरे राईटचं विचारलंय. राईट का निकालने के लिए क्या करेंगे? बड़ा ही आसान तरीका है. आता राईट एंड काढण्यासाठी तुमच्याकडे एक फॉर्म्युला मी तुम्हाला सांगितला होता. राईट एंडचा फॉर्म्युला काय सांगितला होता? की टोटल प्लस 1, टोटल प्लस 1 मायनस काय करा? लेफ्ट करा. कळलं? आता टोटल काय रे आपल्याकडे? टोटल 45 गिवन आहे. टोटल 45 गिवन आहे. पॅटर्न समजायचा प्रयत्न करा. बघा, टोटल किती आपल्याकडे? 45 आहे. टोटल किती आहे? 45. 45 प्लस 1 करणार. 45 प्लस 1 करणार. मायनस 1 लेफ्ट, जो लेफ्ट आहे तो लेफ्ट काय? 28 आहे. 28 आपण काय करणार? लेफ्ट करणार, बरोबर आहे ना? आणि 45 आणि 1 किती होतात? 45 आणि 1 किती होतात? 46. आणि 46 मधून 28 गेले. 46 मधून 28 गेले तर तुमचं उत्तर काय येणार? 18 येणार. काय येणार उत्तर? 18 येणार. काय येणार उत्तर? 18. काय येणार उत्तर? 18. कळलं? जिसका भी 18 आया है भाई तुम बच गए हो अभी खतरा. ठीक है, तो खतरे से भी तुम लोग बच गए हो. कळतंय? तर अशा पद्धतीने तुम्ही सॉल्व्ह करू शकता. कळतंय? बघा, एक पॅटर्न मी तुम्हाला घेऊन चाललोय. वेळ किती झाला असेल? होऊ द्या ना, आताशी तर 1.5 तास झालेला आहे. ठीक आहे, आताशी फक्त 41 मिनिट झालेले आहे. होऊ द्या. जितकाही व्हिडिओ वाढतोय ना वाढू द्या. त्यात तुमचाच फायदा. कारण की मी खूप सारे पॅटर्न वाईज तुम्हाला घेऊन जातोय. कोई नहीं लेके जाता मेरे दोस्त. पेड लेक्चर मध्ये पण तुम्हाला 10 प्रश्न घेतात आणि मोकळं करतात. काही नाही, अपना सिखाने का तजुर्बा ही अलग है, तरीका ही अलग है. डायरेक्ट बघा, आता बघा, इन अ रो ऑफ 70 काय चिल्ड्रन. आता 70 विद्यार्थी म्हणजे टोटल गिवन आहे. आता टोटल इथे गिवन आहे. टोटल काय इथे गिवन आहे. म्हणजे टोटल किती आपल्याकडे इथे? आता टोटल किती इथे? टोटल किती दिलेलं आहे यांनी? टोटल जे आहे, टोटल किती आपल्याकडे इथे? 70 विद्यार्थी, बरोबर आहे. रोहित, आपला रोहित. हा कुठला रोहित आहे? अशा थोडे ना होता मरते रोशन वाला रोहित. तो रोहित नाहीये, हा वेगळा रोहित आहे. हा आपला रैंकिंग वाला रोहित है. ठीक है, वो रोहित तो कोई मिल गया वाला था, ये रैंकिंग वाला है. बघा, आता हा जो रोहित आहे, हा जो आपला रोहित आहे, हा जो रोहित जो आहे हा 46 नंबरला आहे भाऊ. पण कुठून रे? लेफ्ट हँड पासून. लेफ्ट पासून तो 46व्या स्थानावर बसलेला आहे. पुढे बघा, इफ ही शिफ्ट 11 प्लेसेस टू हिज लेफ्ट. आता जर तो 11व्या स्थानावर शिफ्ट झाला, जर तो त्याच्या 11व्या स्थानावर शिफ्ट झाला लेफ्ट साइडने,
लेफ्ट साइडने जर तो शिफ्ट झाला तर तर त्याचं न्यू पोझिशन राईट पासून काय असेल, देन व्हॉट विल बी हिज न्यू पोझिशन फ्रॉम द राईट हँड, असा प्रश्न विचारलेला आहे त्याने. कळलं, असा प्रश्न त्याने विचारलेला आहे. अरे सिंपल आहे ना. पहिले हे बघा, आता काय लेफ्ट लेफ्टला काय करा, मायनस करा, लेफ्ट लेफ्टला मायनस करा. अच्छा 46 आहे ना भाऊ, 46 आहे, 46 मधून 11 गेले, 46 मधून 11 गेले तर 35, ही त्याची सेकंड आणि न्यू पोझिशन मिळाली. बरोबर आहे, ही सेकंड पोझिशन मिळाली. पण न्यू पोझिशन फ्रॉम द राईट विचारलेलं आहे ना, लेफ्ट नाही, लेफ्ट आहे पण राईटचं काय करणार, राईटचं फाइंड करावं लागेल. आणि राईट हँड फाइंड करण्यासाठी यू नो व्हेरी वेल राईट हँडचा फॉर्म्युला आहे काय, की टोटल प्लस 1 मायनस काय रे, लेफ्ट. राईट हँड असेल तर लेफ्ट करा, लेफ्ट हँड विचारला असेल तर राईट करा. सिंपल आहे ना. पाठ करायची गरज आहे का, नाही, पाठ तर बिलकुल नाही करणार आम्ही. टोटल काय रे बाळा, 70 प्लस करा 1 आणि 71, आणि 71 मधून 35 गेले, 71 मधून 35 गेले तर उत्तर काय येते रे बाळा, 36 येते. उत्तर काय तर 36 येते. खटाक से 36 मारला, आले गेले 36 तुझ्यासारखे. कळलं आहे, हे तुमचं उत्तर. समझ में आया मेरे दोस्त. तो बड़ा ही आसान तरीका था. तो ये था आपका शिफ्टिंग वाला केस. समझ में आया, कळलं. बघा आता 2% केस बघूया. आतापर्यंत आपण फर्स्ट पर्सन बघत होतो, आता 2% केस बघा. एकदम भारी प्रश्न आहे. बघा काय कसं सॉल्व्ह करायचं हे तुम्हाला येते, येईल 100% तुम्हाला येईल यार, केलेलं आहे तुम्ही. बघा कशा पद्धतीने. इन अ क्लास ऑफ 42 चिल्ड्रन, 42 विद्यार्थी आहेत त्या क्लासमध्ये. जोसेफ्स रँक इज 16th फ्रॉम द टॉप. जोसेफ जो आहे तो टॉपला आहे, पण किती नंबरला, 16व्या नंबरला आहे. बरोबर आहे ना. जोसेफ जो आहे तो 16व्या नंबरला आहे. तो किती नंबरला आहे, टॉप वरून आहे. तो कितीला आहे, टॉप वरून आहे. बरोबर आहे ना. यस सर. पुढे बघा, केविन इज 7th रँक बिलो जोसेफ. केविन जो आहे तो बिलो आहे कोणाच्या, जोसेफच्या. पण किती नंबरला, 7 नंबरला. सिंपल आहे ना. पण कोण रे, केविन. केविन 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 किती नंबरला, 7 नंबरला. पण किती रे, बिलो. बिलो ने सर, बिलो लिख देता हूं, नहीं तो कंफ्यूज हो जाओगे, पण फुजिया आ जाओगे तुम लोग. आता 16 टॉप आहे सर आणि 7 बिलो आहे सर. दोन्ही अपोजिट आहे सर. मायनस करून टाका, अरे सॉरी प्लस करा, प्लस करायचं. टॉप आणि बिलो काय करायचं, प्लस करायचं होतं. सॉरी मायनस नाही, ठीक आहे. काय करायचं तर प्लस करायचा होता. प्लस, आता प्लस झाल्यानंतर 16 आणि 7 सर, ओके सर 23 होत आहे. ही सेकंड पोझिशन मिळाली आपल्याला, ही सेकंड पोझिशन मिळाली. पण कोणाची रे, अरे केविनची पोझिशन मिळाली आपल्याला. ही केविनची पोझिशन मिळालेली आहे, ही केविनची पोझिशन टॉप वरून मिळालेली आहे. पण पुढे आता प्रश्न काय विचारलाय, की व्हॉट इज केविन्स रँक्स फ्रॉम द बॉटम. बॉटम वरून केविनचा रँक काय आहे, टॉपची पोझिशन आहे. मग बॉटमचा कसा काढतो, अरे सिंपल. बॉटमचा कसा काढतो, बॉटमचा फॉर्म्युला काय रे, बॉटमचा फॉर्म्युला काय आहे, टोटल प्लस 1 मायनस काय असेल, टॉप असेल. कळलं. आणि सर जर टॉपचं विचारलं असेल तर सिंपल, टोटल प्लस 1 मायनस बॉटम. कळलं. आता टोटल किती आपल्याकडे, 42 विद्यार्थी आहे. कळलं, 42 आहे. प्लस 1 कर दो मेरे दोस्त, आणि मायनस 23 करा. आता बडे आसान तरीके से सगळे ऑप्शन नीट ऑब्झर्व करा, सगळं काही प्रश्न नीट ऑब्झर्व करा. काय विचारलेलं आहे, की व्हॉट इज केविन्स रँक्स फ्रॉम द बॉटम. बॉटम काढायचं आहे. मग टोटल 42 केलं, ठीक आहे. 42 प्लस 1, ठीक आहे 43, आणि 43 मधून 23 गेले तर किती येतात बाळा, तर किती येतात, तर यू नो व्हेरी वेल किती येतात, 20 येतात. सिंपल काम है, ठीक है. बड़ा ही आसान तरीका है यार, ज़्यादा दिमाग लगाने वाला काम भी नहीं है, ठीक है. जास्त डोकं लावायचं पण काम आपल्याला आपण करत नाही, ठीक आहे. जास्त डोकं आपण लावत नाही, जास्त डोकं आपण खात पण नाही, ठीक आहे. चलो मेरे दोस्त, मी साईडला होऊन जातो, तुम्हाला सगळ्या क्वेश्चन दिसायला पाहिजे म्हणून. चलो मेरे दोस्त आओ. बघा आता काय म्हटलंय, काय आता त्यांनी म्हटलं काय की इन अ क्लास ऑफ 36 स्टुडंट्स रवीज रँक फ्रॉम द टॉप इज 12th. हा जो रव्या जो आहे ना, तो आपला रव्या जो आहे तो 36 विद्यार्थ्यांमध्ये तो टॉपला आहे, पण 12व्या नंबरला. बरोबर आहे ना. असे टोटल किती विद्यार्थी आपल्याकडे, टोटल स्टुडंट किती रे, 36. आले गेले किती, 36
36 आले तुझ्यासारखे. बरं बघा आता रवीचं काय, मजाक कर रहा हूं मेरे दोस्त, मजाक कर रहा हूं. आपला जो रवी आहे तो टॉपला आहे पण 12व्या नंबर पासून. ठीक आहे, 12वा नंबर टॉप. ठीक, पुढे पुढे बघा. राधिका मिलन की छोरी से, राधिका गोरी से, मैया करा दो मेरू ब्याह. बघा राधिका जी आहे ती 3rd प्लेसला आहे, 3 प्लेस अबाव रवी. रवीच्या 3 प्लेस वरती आहे, अबाव आहे, वर आहे. कोण रे? राधिका. 3 प्लेस अबाव. अरे टॉप म्हणजे पण वरती, अबाव म्हणजे पण वरती. इसका मतलब क्या है सर? सेम है. सेम है ना भाई, माइनस करा. अरे माइनस करा रे, माइनस करा. बरोबर आहे ना. आता विचारलं काय की व्हॉट इज राधिकाज रँक फ्रॉम द बॉटम पासून आपल्याला काढायचं आहे, पण टॉपची पोझिशन तर आपल्याला इथंच मिळते ना. बरोबर आहे ना. आता 9 लेफ्ट हँड वरून होते, ही पोझिशन आहे, सेकंड पोझिशन आहे कोणाची? राधिकाची. बरोबर आहे ना, राधिकाची. पण टॉपचं भेटलेलं आहे ना, हे तर टॉपचं भेटलेलं आपल्याला. हे तर काय भेटलं आपल्याला? हे टॉपचं भेटलेलं आहे. हे आपल्याला सॉरी लेफ्टचं नाही, टॉपचं भेटलेलं आहे. हे काय भेटलेलं आहे? टॉपचं भेटलेलं आहे. बरोबर आहे. हे कसलं भेटलंय? हे टॉपचं भेटलेलं आहे. कळलं इथपर्यंत? समजा मेरे दोस्त, तुमको कोई दिक्कत तो नहीं आ रहा? नाही सर. मग आता सर काय करायचं? आता सर आपल्याला बॉटम काढायचं आहे. सर बॉटम काढण्यासाठी सर बॉटमचा फॉर्म्युला काय रे? टोटल प्लस 1 मायनस काय करणार? टॉप करणार. मायनस काय करणार? टॉप करणार. टोटल किती रे? 36 आहे. टोटल किती आहे रे? 36 प्लस 1 करणार, मायनस किती आहे रे? 9 करणार. बरोबर आहे ना. 37. 36 आणि 1 होतात 37. बरोबर आहे. 36 आणि 1 37. बरोबर आहे. आणि 37 मधून 9 गेले तर किती होतात रे? 28. किती होतात रे? 28. तो आंसर भाई आपका 28 कहाँ गया? ये रहा 28, डी ऑप्शन. चलो समझ में आया? बड़े ही आसान तरीके से इन डेप्थ मध्ये द्यायचा मी ट्राय करतोय तुम्हाला. चला बघा बरं पुढचा प्रश्न करो अभी. अब तो मेरे दोस्त आता बघा थोडासा वेगळा प्रश्न आहे हा. आता इथे यांनी काय दिलेलं आहे? सगळ्या पोझिशन देऊन ठेवलेलं आहे, पण यांनी जे टोटल विद्यार्थी आहेत ना, टोटल ते विचारलेले बघा. इन अ क्लास ऑफ चिल्ड्रन. आता त्यांनी चिल्ड्रन किती ते नाही सांगितलेलं आहे. रवी इज रँक 29 फ्रॉम द टॉप. जो रवी जो आहे ना, रवी जो आहे तो 29व्या नंबरला आहे टॉप वरून. बरोबर आहे. पुढे बघा. सुमित इज 9th रँक बिलो. सुमित जो आहे तो किती नंबरला आहे रे? 9 रँक बिलो आहे. काय आहे तो? बिलो. बरोबर आहे ना. सर टॉप म्हणजे वरती, बिलो म्हणजे खाली. सर अपोजिट आहे का सर? प्लस करा. अपोजिट आहे, प्लस करा. कळलं इथपर्यंत? अरे कळलं का रे तुम्हाला? ए बाबू बघा कळलं. इथं प्लस होतील, हे तर काही प्रॉब्लेम नाही, इसका कोई दिक्कत नाही. पण पुढे बघा तर सही, पुढे काय सांगितलेलं आहे बघा. आता काय म्हटलं? सुमित इज 9 रँक बिलो रवी अँड 17th फ्रॉम द बॉटम. कोण रे? कोण? हे कोणाबद्दल इन्फॉर्मेशन आहे? तर सुमित बद्दल इन्फॉर्मेशन आहे. कळलं? सुमित इज 9th रँक बिलो रवी. 9व्या रँकला तो बिलो आहे कोणाच्या? रवीच्या. पण आणि 17व्या नंबरला आहे तो, 17व्या स्थानावर आहे बॉटमला म्हणजे खाली. कळलं इथपर्यंत? म्हणजे 17व्याला काय आहे तो? बॉटम. म्हणजे त्याची बॉटमची पोझिशन आपल्याला दिलेली आहे. बरोबर आहे ना. बॉटमची पोझिशन दिलेली आहे, टॉपची पोझिशन आपण आता इथे काढूया आणि त्या हिशोबाने मग आपल्याला टोटल विद्यार्थी काढता येतील. म्हणजे हाऊ मेनी स्टुडंट देअर इन द क्लास हे काढता येतील. बरोबर आहे ना. अरे कळतं की नाही? आता कळलं. आता 29 आणि 9 किती होतात? 38 होतात. 29 आणि 9 किती होतात? 38 होतात. कळलं. आता 38 होतात. 38 काय रे? ही टॉपची पोझिशन भेटली. आता 17 पोझिशन कोणाची? सुमितची पोझिशन येणार आहे. 38 ही टॉपची पोझिशन भेटली. आता 17 हे काय? बॉटम. 17 काय आहे? बॉटम. अरे बॉटम आहे का रे? अरे हे बॉटम आहे. टॉप बॉटम. ठीक आहे, बॉटम लिहून देतो. ठीक आहे. आणि हे काय आहे? हे टॉप आहे. हे काय आहे? हे बॉटम आहे. हे काय आहे? हे बॉटम आहे. बरोबर आहे. टोटल विद्यार्थी काढायचं आहे. सिंपल आहे मेरे दोस्त, बड़ा ही सिंपल तरीका आहे. आता 38 आणि 17 किती होतात? तर 55 होतात. बरोबर आहे ना.
55 आणि वजा 1 करतो, आलं तुमचं उत्तर किती 54. आलं किती 54. वजा 1 कुठून केलं हे तुम्हाला चांगलं माहिती, कारण की आपल्याला टोटल विद्यार्थी जेव्हा काढायचे असतात तेव्हा आपण फॉर्म्युला काय वापरतो, टोटलचा फॉर्म्युला जेव्हा काढायचा असतो तेव्हा आपण काय वापरतो, टॉप प्लस बॉटम -1. कळलं, टोटल काढण्यासाठी काय कळलं, आपण हा फॉर्म्युला यूज करत असतो. कळलं, मी साईड लावून जातो कारण की या गोष्टी तुम्हाला दिसायला पाहिजे. कळतं मित्रांनो, चला बघा बरं पुढे. बघा आता काय प्रश्न दिलेला आहे की इन अ क्लास ऑफ चिल्ड्रन, फास्ट नहीं गिरे बस चल रहा है चल नहीं दो मेरे दोस्त. इन अ क्लास ऑफ चिल्ड्रन मोहन्स रँक 37th फ्रॉम द टॉप. जो मोहन जो आहे आपला मोहन बिरारी, मोहन रँक इज 70th फ्रॉम द टॉप, सॉरी 37th फ्रॉम द टॉप. 37 आहे, कुठून रे, टॉप वरून. कुठून रे, टॉप वरून. कळलं इथपर्यंत. मोहनचा जो रँक आहे तो 37 आहे, पण कुठून, टॉप वरून. कळलं इथपर्यंत. पुढे बघा, पुढचं काय दिलेलं आहे की अमित इज 9 रँक अबाव मोहन. अमित जो आहे तो 9 रँक अबाव आहे. 9 रँक काय आहे, अबाव आहे. 9 रँक काय आहे, अबाव आहे, वर आहे. बरोबर आहे ना. पुढे अँड 29 फ्रॉम द बॉटम, म्हणजे जो अमित, हे अमित बद्दल सांगता येते आणि 29 नंबरला आहे तो, 29 स्थानावर आहे तो. कुठून रे, पण कुठून, बॉटम वरून आहे तो. कुठून आहे, बॉटम वरून आहे. कळलं, ही इन्फॉर्मेशन गिवन आहे, म्हणजे बॉटमची व्हॅल्यू दिलेली आहे आणि आपण इथून बाकीचं जे आहे ते टॉपची पोझिशन काढू शकतो. आता टॉप म्हणजे वर, अबाव म्हणजे वर, म्हणजे सेम डायरेक्शन आहे सर, सेम डायरेक्शन आहे, मायनस करा. सेम आहे म्हणजे मायनस करा. कळलं इथपर्यंत. आता काहीही तुम्हाला इश्यू नसेल. कळलं इथपर्यंत, कळलं नाही इथपर्यंत, कळलं. आता इथपर्यंत इझिली तुम्हाला आता आलेलं असेल. कळलं इथपर्यंत. आता ह्याचं काय करायचं, मायनस करायचं आहे. हे मायनस करून तुम्ही इझिली तुमचं जे आन्सर आहे ते फाइंड करू शकता. करा बरं फास्टमध्ये. आता मी नाही सांगणार तुम्हाला, आता हे तुम्हाला आलं पाहिजे कारण की हेच पॅटर्न मी आता थोड्या वेळापूर्वी घेतलेले. करा बरं, टेक योर टाइम. जब तक आप नहीं करोगे मेरे दोस्त तब तक आपको कैसे समझेगा. चला, क्लियर आहे आता. इज इट ऑल क्लियर. हॅलो, चेक. ओके. बघा आता 37 टॉप आहे, 9 अबाव. टॉप अरे टॉप अबाव म्हणजे मायनस येणार आहे. मग 37 मधून 9 गेले किती येतात, मग आपण काय करणार, 37 मधून 9 गेले तर किती येतात, 28 येतात. किती येतात, 28 येतात. किती येतात, 28 येतात. सिंपल आहे. कळलं इथपर्यंत. अरे सिंपल आहे ना, 37 मधून 9 गेले 28 होतात. आणि ही अमितची कुठली पोझिशन मिळाली आपल्याला, टॉपची पोझिशन मिळाली. कोणाची, अमितची टॉपची पोझिशन मिळालेली आहे. बॉटमची पोझिशन त्यांनी देऊन ठेवलेली आहे. टॉप आणि बॉटम प्लस होतील, कारण की आपल्याला इथं हाऊ मेनी स्टुडंट्स विचारले, या क्लासमध्ये किती विद्यार्थी, टोटल विद्यार्थी काढायचे, म्हणून आपण टॉप आणि बॉटम काय करणार, ऍडिशन करणार. आता बॉटमची व्हॅल्यू किती आहे रे, 29 आहे. बरोबर आहे ना, ही बॉटमची व्हॅल्यू आहे. बरोबर आहे, ही टॉपची त्याची व्हॅल्यू आहे, ही टॉपची त्याची व्हॅल्यू आहे. बरोबर आहे. आणि त्यानंतर मित्रांनो, आता आपल्याला काय करायचंय, टोटल काढायचं आहे. टोटलचा फॉर्म्युला काय सांगितला मी तुम्हाला, टोटलचा फॉर्म्युला काय सांगितला, टॉप प्लस बॉटम -1. तसं मी हे ओरली करू शकलो असतो, पण तुम्हाला सांगण्यासाठी मेरे दोस्त ये चीज तो मुझे लिखना ही पडेगा, है ना. आता टॉप प्लस बॉटम करतोय आपण, टॉप प्लस बॉटम आपण करतोय. 28 + 29 किती होतात, अरे 28 + 29 किती होतात, 57 होतात. बरोबर आहे ना, 57. आणि वजा 1, हा वजा 1 आहे, हा वजा 1 केला तर किती येतात रे, 56. हा एक ऑप्शन मध्ये 56 घ्या, ऑप्शन 56. कळलं. अरे भाई कितना अच्छा है, कितना अच्छा बच्चा, सच्चा क्वेश्चन है अपना. कळलं मित्रांनो. तो मेरे दोस्त, तो ये था आपका आज का सवाल. आय होप तुम्हाला हे सेशन आवडलं असेल, इथपर्यंत तुम्ही एन्जॉय केलं असेल, इन डेप्थ मी घेऊन गेलो असेल. हाँ तो मेरे भाई अब जाने का हमारा वक्त हो गया है. आणि तुम्हाला आजचा सेशन कसा वाटला ते तुम्ही कमेंट मात्र करू शकता. ठीक आहे. आणि लवकरच आपण भेटूया. दररोज 10 वाजता व्हिडिओ जो आहे तो अपलोड होऊन जाईल. रोज आपण नवीन शिकणार आहोत आणि कमीत कमी एका टॉपिकवर
3 ते 4 जे सेशन असतील म्हणजे असतील इन डेप्थ देतोय, याचा अर्थ काय की तुम्हाला एकदम बेसिक पासून ॲडव्हान्स पर्यंत घेऊन जाईल मी. ठीक आहे, थँक्यू सो मच. जय हिंद, वंदे मातरम. मात्र जाता जाता शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका, कारण की फ्रीमध्ये मी तुम्हाला हा क्रॅश कोर्स दिलेला आहे. भाई कोई नाही देत आहे, कोई नाही देत आहे. ठीक आहे, कोणीच देणार नाही तुम्हाला. ठीक आहे, मी देतोय. डोंट नो वाय, माझी इच्छा झाली म्हणून मी ट्राय करतोय. आणि मी मॅथ, रिजनिंग, इंग्लिश, त्यानंतर करंट अफेअर याचं सेशनसुद्धा मी सुरू करणार आहे. त्यानंतर कम्प्युटर असेल, बँकिंग अवेअरनेस असेल, या सगळ्या गोष्टी मला जसं पॉसिबल होईल तसं मी हळूहळू तुमच्यासाठी हे मी सगळं कव्हर करेल. तुम्हाला कुठेच बँकचा क्लास परत लावायची गरज पडणार नाही आहे. ठीक आहे, जाता जाता फक्त लाईक आणि शेअर करा. आवडलं असेल तर, कळलं असेल तर मात्र नक्की कमेंट करा. ठीक आहे, थँक्यू सो मच. जय हिंद, वंदे मातरम. भेटूया पुढच्या पार्टमध्ये. धन्यवाद.